स्ट्राइक एंडवर सज्ज होईल प्रमोद. नॉन स्ट्राइक एंडवर सचिन सज्ज होते. गोलंदाजी मार्गवर यत्नेश असेल. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय गुप्तादेवी संघाच्या बाजूने. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणि सांगायचं झालं तर आजच्या दिवसातील वैशिष्ट्य असेल की पहिल्या चेंडूवर हा गडी माघारी परततोय. पहिल्या सामन्यात सुद्धा बघितलं, दुसऱ्या सामन्यात सुद्धा बघितलं आणि तिसऱ्या सामन्यात सुद्धा तेच चित्र घडताना बघितलंय. आणि प्रमोद थोडंसं या ठिकाणी निराश असेल कारण सलगच्या 2 सामन्यांमध्ये तो गोल्डन डकचा शिकार झालाय. पहिल्या चेंडूवर पहिल्या सामन्यात सुद्धा तो या ठिकाणी तिरफाचीच झाला होता आणि आता मात्र या ठिकाणी झेलबादच्या स्वरूपात माघारी परततोय. आणि ह्या आजच्या दिवसात बघितलं आपण पहिल्या 3 सामन्यांचं जर चित्र बघितलं तर पहिल्या चेंडूवर गडी माघारी परतताना बघितलं. न्यू बॅटर महेंद्र परत एकदा. क्रिकेटमध्ये महेंद्र हे नाव सुद्धा खूप फेमस महेंद्रसिंग धोनीच्या माध्यमातून बघितलं आणि तशाच प्रकारचं नाव या ठिकाणी बघतोय. एका बाजूने जर बघितलं सचिन तेंडुलकरचं नाव सुद्धा दिसतंय त्या ठिकाणी. मैदानाचा जर विचार केला तर सर सचिन तेंडुलकर कक्ष सुद्धा आहे आणि त्याच्या साईडला अगदी बरोबर बघितलं तर महेंद्रसिंग धोनींचा सुद्धा कक्ष आहे. आणि अशाच नावाचे 2 फलंदाज सुद्धा आपण मैदानात बघतोय. एका बाजूने महेंद्र, एका बाजूने सचिन. माफ करा, दिनेश आहे स्ट्राईकवर. असा दिनेश असेल स्ट्राईकवर आता. चांगला चेंडू सुरेखरित्या चेंडू हाताळताना दिसतोय. यत्नेशच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी होते या ठिकाणी. बांधून ठेवलंय मोठ्या फटकांपासून. त्याचबरोबर सफलता सुद्धा अर्जित करतोय. पहिल्या चेंडूवर जर बघितलं तर या अगोदरच्या सामन्यात सुद्धा पहिल्या चेंडूवर त्याने प्राइज विकेट मिळवली होती. आता सुद्धा या ठिकाणी पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली. सुरेख सुरुवात करून देतोय यत्नेश. स्वतः कर्णधार सुद्धा आहे आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट बघायला मिळतोय. 10 नंबरचा जर्सी क्रमांक त्याचा. स्लोवर प्रकारचा चेंडू होता. गती परिवर्तन होता या ठिकाणी. पंच या ठिकाणी चेंडू व्हाईट म्हणजेच काय तर स्क्वेअर चेंडूने 1 धाव या ठिकाणी बहाल केली. 1 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 2 या धावसंख्येवर. अजून या ठिकाणी खातं ओपन करायचं आहे ते दिनेशाला, ज्याने दिनेशने सुरेखा फटकेबाजी केली होती. या अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा तो ठरला होता आणि तो दिनेश आता मात्र या ठिकाणी धावांसाठी कुठेतरी झुंज देताना दिसतोय. धावांच्या शोधात कुठेतरी दिसतोय, अडकलेला दिसतोय. पुढे टाकलेले चेंडू मोठा फटका बॅटच्या मधोमध घेऊन बिरकावून दिलाय. 6 धावांसाठी या इनिंग मधील पहिला षटकार दिनेशच्या बॅटमधनं. हॅलो, 5 चेंडूचा खेळ झाला समाप्त. 8 अशी धावसंख्या ही स्कोर बोर्डवर. कुठेतरी या ठिकाणी धावांसाठी झुंज देत असताना एक मोठा फटका, त्यामुळे नक्कीच कॉन्फिडन्स त्याचा वाढला असेल. परत एकदा आखोट टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे सर्वांच्या नजरा आणि व्हाईट चेंडू. व्हाईट धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या धावसंख्येवर. थोडासा प्रेशर एक मोठ्या फटक्याने यत्नेश याच्यावर सुद्धा येऊ शकतो हे दाखवून दिलंय. आणि प्रेशरमध्ये काही जण बिखरतात सुद्धा आणि काही जण निखरतात सुद्धा, ते सुद्धा बघायला मिळत आहे. शेवटचा चेंडू असेल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कटचा फटका आणि 6 धावा.
6 धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय. 15 धावसंख्येवर एका षटकाचे झाले सांगता डीजे. थँक्यू. नवीन बॉलर नवीन नवीन गोलंदाज अरुण सज्ज होईल. गोलंदाजी मागवर समोर असेल धर्मेंद्र. महेंद्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटची ठिकाणी छोटीशी एज घेऊन जातोय चेंडू. एका धावेसाठी एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या धावसंख्येवर. श्रावण महिना श्रावण मास चालू असताना या ठिकाणी पाऊस थोडासा कुठेतरी दडून बसलाय आणि या ठिकाणी पावसाळी रबर म्हटल्यानंतर ज्या पावसाची आपण अपेक्षा करतोय पाऊसच नाही आहे या ठिकाणी. कडक उन्हामध्ये हा सामना खेळला गेलाय. अकूट टप्प्याचा चेंडू पुलचा फटका झेल उडालाय. झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय आणि या ठिकाणी गोदीमध्ये त्याच्या चेंडू घुसावतोय आणि जो आक्रमक खेळाडू होता दिनेश ज्याच्यावर या ठिकाणी पूर्णपणे मदार होती संघाची तो मात्र माघारी परततोय. या ठिकाणी एक मोठा विकेट एक मोठा मासा गळायला लागला या ठिकाणी आणि धावसंख्या मात्र या ठिकाणी 16 धावा डीजे. न्यू बॅटर सचिन हा हलक्या पावलाने मैदानात जाताना दिसतोय. तर अरुण आपल्या संघाला एक प्राइज विकेट मिळवून देतोय जी महत्वपूर्ण विकेट होती दिनेशची ती मिळवून देतोय. कारण दिनेशने मागच्या सामन्यात खरोखरच बहारदार खेळ केली होती. मोठा फटका फुलर लेनचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पायाला लागून चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का दुसरा गडीगारात सचिन आल्या पावली घरी परततोय. आयाराम गयाराम सचिन आउट. थँक्यू. धाव फलका 16 धावांवर स्थिरावतो या ठिकाणी. बॅक टू बॅक दुसरा धक्का सलगचा दुसरा आघाडी हा माघारी परततोय. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. जेव्हा जेव्हा या ठिकाणी गरज असेल संघाला त्यावर तेव्हा या ठिकाणी विकेट मिळवून देतोय अरुण. सुरेख गोलंदाजी करतोय न्यू बॅटर अक्षय. पुढे टाकलेला चेंडू होता पुलर लेनचा चेंडू. वारंवार या ठिकाणी जेव्हा आपल्याकडे पेस असतं तेव्हा असे चेंडू टाकणे फायदेशीर असतात हे दाखवून देतो. जेव्हा वेग असेल आपल्या चेंडूंवर आणि जेव्हा जर एखाद्या मीडियम पेसरने हे जर चेंडू टाकले असते तर नक्कीच आपण बघितले ते 6 धावांसाठी गेले असते. मात्र या ठिकाणी अरुण आपल्या खांद्यांचा वापर करतोय. चेंडूला वेग या ठिकाणी बहाल करतोय त्यामुळे वेगात चेंडू निघून जातोय. परत एकदा सुंदर चेंडू कटचा फटका मारण्याचा प्रयत्न इनसाइड 8 आणि या ठिकाणी ओव्हर हॅट्रिक बघायला मिळते. तिसरा गडी माघारी परततो. या ठिकाणी धावफलक फक्त 16 धावा या धावफलकावर डीजे.
हा मैदानात जाताना दिसतोय. धाव फलक फक्त 16 धावा, ज्याची सुरुवात करून दिली होती दिनेशने. मात्र दिनेश माघारी परतल्यानंतर या ठिकाणी तर मात्र धावांचा दुष्काळ बघायला मिळतोय. धावा या ठिकाणी कुठेतरी हरवल्यात. जसं पाऊस हरवलाय ना या महिन्यामध्ये, तशा धावा पण हरवल्यात. कमबॅक करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण समोरचा संघ हा सुद्धा तेवढाच तगडा आहे, ताकदवार आहे. हलक्या हाताने खेळला या ठिकाणी. थर्ड मॅन रिझनमध्ये चेंडू जातोय. पॉईंट रिझनमध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जात आहे तोपर्यंत 2 धावा निघत आहेत. 2 धावाने या ठिकाणी षटकाची झाले सांगता. तर 2 षटकाच्या सांगता क्रिस धाव फलक 18 धावा, फक्त 18 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी असेल. डीजे हर्षल हर्षल हा नवीन गोलंदाजी मार्कवर शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल. चांगला चेंडू, मात्र या ठिकाणी थोडासा वाईटचा इशारा येतोय पंचांचा सुद्धा. थोडासा फलंदाजीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, आणि या प्रयत्नात पंचांचा निर्णय वाईट चेंडूचा आणि वाईट धावेने धावफलक 19 धावा या धावफलकावर. अकोट टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या प्रयत्नात या ठिकाणी गडी माघारी परतेल. एक अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न अक्षयचा. महेंद्र होता स्ट्राईक एंडवर. महेंद्र स्ट्राईकवर आहे आणि महेंद्रकडे मोठ्या अपेक्षा असतील. मोठे फटके खेळावे लागेल महेंद्र याला. संकेश न्यू बॅटर, संकेश जाताना दिसतोय. परत एकदा अकोटप्याचा चेंडू झेलचा प्रयत्न होतोय का बघावा लागेल. थोडासा यष्टरक्षक मागे राहिलाय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न महेंद्र याचा या ठिकाणी, मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाने धाव फलक 21 धावा. अमाय लाड हर्षल. 3 चेंडूचा खेळ झाला समाप्त. अजूनही 3 चेंडूंवर 2 मोठे फटके अपेक्षित असतील गांगो रवणा संघाला. 2 धावा तर निघाल्यात. थोडीसं ओव्हरथ्रो झालाय. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय का की महेंद्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल. महेंद्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्यात समाधान मानतोय. 3 चेंडूचा खेळ झाला समाप्त. म्हणजे अजूनही 3 चेंडूचा खेळ असेल बाकी. 3 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके खेळावे लागतील आणि ती अपेक्षा असेल. धावफलकाचा जर विचार केला तर 23 धावा या धावफलकावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत खेळाय चेंडू. पंचांचा इशारा येतोय 6 धावांचा. षटकार येतो, 1 षटकार आलाय. धावफलक 29 धावा. एक मोठा फटका जर आला तर एक सन्मानजनक धावसंख्या म्हणता येईल, कारण 35 ते 40 धावा अपेक्षित असेल. 35 धावांचं जर टार्गेट असेल तर नक्कीच सामना रोमांचक होईल. यानंतर होणारा सामना असेल माऊली 11 हातदे वर्सेस आर्या दुर्गा देवी.
11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेचच या ठिकाणी नाणेफेकीसाठी या लगेचच या इनिंग ब्रेकमध्ये लगेच आपली नाणेफेक होईल. आपल्यासाठी शेवटचा पुकार असेल, जर उपस्थित नसेल तर तुम्हाला पेनल्टी सुद्धा लावण्यात येईल. अकोट टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होत आहे. तिसऱ्या धावासाठी कोणताही प्रयत्न नसेल, कारण महेंद्र हा आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल या शेवटच्या चेंडूंवर. तुमच्यासाठी लास्ट पुकार असेल, माऊली 11 हादे वर्सेस दुर्गादेवी. परेश चव्हाण सहकार्य करा, आपल्याकडनं सहकार्याची अपेक्षा आहे. आणि शेवटचा चेंडू, धावफलक 31 धावा. पुढे टाकलेला चेंडू, मोठा फटका, फुल टॉस चेंडूवर, फुल टोल वसूल फटका. 6 धावा. 6 धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 37 धावा. म्हणजेच काय 38 धावांचा पाठलाग करावा लागेल. नरे असतील 18 चेंडूंमध्ये 38 धावांचा पाठलाग. कशा प्रकारे होतोय, काय घडतंय, काय बिघडतंय हे बघू. तोपर्यंत जाऊ आपण एका सुमधुर संगीताकडे, डीजे यांच्या माध्यमातून. डीजे सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत अतुल आणि शुभम. दोन्ही पंचांनी या ठिकाणी लगेचच सामना सुरू करून घ्या. तसेच दोन्ही संघाचे 12वे खेळाडू या ठिकाणी कंपल्सरी. अतिरिक्त खेळाडू गांगो रवाना, आपला अतिरिक्त खेळाडू जरा पाठवून द्या. धन्यवाद.
चला लगेचच सामना सुरू करा. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक माफक आव्हान, एक चांगलं आव्हान, तगडं आव्हान असेल, कारण 18 चेंडू आणि 38 धावा असं विजयाचं समीकरण असेल. सरासरी 13च्या सरासरी तुम्हाला या ठिकाणी धावा बनवावे लागतील. तर स्ट्राईकवर असेल प्रशांत, नॉन स्ट्राईक एंडवर सज्ज होईल जित्तू, जितेश. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज महेंद्र. ज्या महेंद्रने सुरेख या ठिकाणी फटकेबाजी केली शेवटच्या षटकामध्ये, तो महेंद्र या ठिकाणी प्रारंभिक षटक हाताळताना सुरेख गोलंदाजी पहिल्याच चेंडूवर इनसाइट एज घेऊन चेंडू जातो या ठिकाणी फायनली क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी एका धावेने या ठिकाणी संघाचं खातं खोललं झालं आहे. या ठिकाणी 38 धावांचा जो पाठलाग आहे तो या ठिकाणी सुरू झाला आहे. तर लेफ्ट हँड बॅट्समन सज्ज होईल या ठिकाणी स्ट्राईक एंडवर जितेश. ज्या जितेशने मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला होता पहिल्या सामन्यामध्ये, तो सज्ज होतोय. महेंदर रिओसेफ स्विच हिट ज्याला म्हटलं जातं, अल्टी पल्टी, बरेचसे शब्द या फटक्यासाठी, आणि असा फटका या ठिकाणी बघायला मिळाला आहे. 2 धावा निघत आहेत, 2 धावाने धावफलक, तिन्ही या धावसंख्येवर 2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. थोडीशी हितगुज, थोडीशी बातचीत यष्टीरक्षकांमध्ये, कारण प्रमोद जाणतो या ठिकाणी यष्टीच्या मागून फलंदाज काय करायचा विचार असेल, आणि ते टिप्स या ठिकाणी थोडी थोडी बातचीत करणे गरजेचं असतं. महेंदरच्या डोक्यामध्ये काय आहे ते यष्टीरक्षकांना सुद्धा समजणं गरजेचं असतं अशा वेळी, आणि अशा प्रकारची या ठिकाणी बातचीत होताना दिसत येतात. नंतर या ठिकाणी गोलंदाजी मार्गावर परत एकदा स्ट्राईक एंडवर लेफ्ट हँड बॅट्समॅन जितेश. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यॉर्कर लाईनवर चेंडू होता, प्रॉपर यॉर्कर होता. जेडी येतोय, जेडी परतीची फेकी करतोय, रनआउटचा चान्स या ठिकाणी शुभमकडे सगळ्यांच्या नजरा. मात्र या ठिकाणी सुरेख रणनीतिक विकेट बघायला मिळते. 2 धावा कंप्लीट होत आहेत, 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलोय 5 या धावसंख्येवर. पाच धावा 3 चेंडूंचा केस झालाय समाप्त. सर गोलंदाजी चांगली आहे आणि हे जाणत आहेत, त्यामुळे या ठिकाणी सिंगल डबलवर या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केलं गेलं आहे. मोठ्या फटका नाही आले तरी पुढील 2 षटकांमध्ये आपण मोठे फटके खेळू शकतो हे जाणतो या ठिकाणी जितेश. त्यामुळे या ठिकाणी विधान द कार्पेट प्रकारे खेळतोय. परत एकदा रणनीतिक विकेट सुरेख होती या ठिकाणी. 2 धावा पूर्ण, हातातल्या 2 धावा. तिसऱ्या ढवळ्यात चोरी, ती सुद्धा धावांची केली गेली आणि एवढ्या लोकांच्या समोर चोरी झाली. 2 धावा परत एकदा बघायला मिळते. 2 धावाने धाव फलक जाऊन पोचलाय 7 धावा. चार चेंडूंची सांगता झाले. महेंद्रने सुद्धा सुरेख गोलंदाजी तर सुरेख आहे, फक्त फलंदाजांची जी चप्पळ आहे त्याच्यावर त्यांनी धावा या ठिकाणी वसूल केल्यात. आता मात्र सुरेख कमबॅक केलाय या ठिकाणी. पायांचा वेध घेतला होता या चेंडूने, कोणती धावा नाही, निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू, आणि निर्धाव चेंडूमुळे धावसंख्या स्थिरावते. फक्त 7 धावा 38 धावांचा पाठलाग करत असताना चांगली गोलंदाजी. ज्या महेंदरने एक स्लॉक षटक, ज्या षटकामध्ये सुरेख फटकेबाजी केली होती, एक धाव निघते. एका धावेने धाव फलक. धाव फलक 8 धावा, एका षटकाची झाली सांगता. तर षटकाच्या सांगते अखेरीस 8 धावा, म्हणजेच काय तर 12 चेंडू आणि 30 धावा असं विजयाचं समीकरण असेल. डीजे
धाव फलक 8 धावा, 12 चेंडू आणि 30 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल उडतोय, झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय, थोडस मागे राहतोय. पहिला जर स्टार्ट घेतला असता तर या ठिकाणी नक्कीच झेल झाला असता, पण एफर्ट चांगला होता. 100% एफर्ट दिलेत त्याने. शेवटच्या क्षणाला चेंडू त्याच्या हातातनं निसटलाय, मात्र 2 धावा सुद्धा बहाल केल्या गेल्या. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 10 धावा. 11 चेंडू आणि 28 धावा असं विजयाचं समीकरण असेल. म्हणजेच काय, प्रत्येक षटकामध्ये 1-2 मोठे फटके तुम्हाला हे कंपल्सरी खेळावे लागतील. मोठा फटका, कुठं टप्पा होता, हाफ फॉलीवर चेंडू होता, त्याला या ठिकाणी बरोबर ओळखला आणि एका पुलचा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. चांगली फटकेबाजी जितू याच्या माध्यमातून. जितूचं झेल हे सुटलं होतं ह्याच्या अगोदरच्या चेंडूवर, आणि हे झेल किती महत्वपूर्ण असेल ते बघू शकतो. चांगला चेंडू होता या ठिकाणी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परत तो या ठिकाणी टायमिंग नव्हता, एलिव्हेशन नव्हता. 1 धाव निघाली चेंडूवर, 1 धावाने धाव फलक जाऊन पोचलाय. 17 धावा. 9 चेंडू आणि 21 धावा. नऊ चेंडू 21 धावाचं विजयाचं समीकरण. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तर हा चेंडू स्लॉटमध्ये होता, मात्र थोडंसं टायमिंग नव्हतं, ताकद नव्हती या चेंडूवर. वेदांत कार्पेट संधी होती मोठी फटके खेळण्याचा, मात्र 1च धाव निघते या चेंडूवर. 1 धावाने धावफलक 18 धावा या धावफलकावर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. 8 चेंडू आणि 20 धावा असं विजयाचं समीकरण असेल. 8 चेंडू आणि 20 धावा. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार केले जात आहेत. या ठिकाणी थोडीशी दिरंगाई हाराकाई होते. मोठा फटका, अरे या ठिकाणी रनआउटचा सुद्धा या चान्स होता. जर गॅदर केला असता तर चांगला होता, फेकी चांगली होती, मात्र गॅदर झाला नाही. 3 धावा पूर्ण केले गेलेत. धावफलक 21 धावा. 7 चेंडू 17 धावा. 7 चेंडू 17 धावा. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. सुरेख या ठिकाणी ताळमेळ बघायला मिळतोय दोन्ही फलंदाजांचा सुद्धा. 21 धावांची एक चांगली भागीदारी सुद्धा. सात चेंडू आणि 17 धावा. मोठा फटका सरळ बॅटने लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार, आणि ज्या षटकाराची अपेक्षा होती तो षटकार बघायला मिळालाय. 6 धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय. 27 धावा. 6 चेंडू आणि 11 धावा असं विजयाचं समीकरण. रोमांच आला या सामन्यामध्ये. नंतर होणार सामना असेल माऊली 11 हाद्दे वर्सेस आर्यदुर्गा 11. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय या ठिकाणी माऊली 11 हाद्दे संघाने.
त्यांनी लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो आपण घेतलाय तर हा सामना संपल्यानंतर लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावणं अनिवार्य असेल. लगेचच हा सामना सुरू होईल. यानंतर जाऊया परत एकदा सामन्याकडे. थोडासा रोमांच आलाय एका षटकाराने. गोलंदाजी मार्कवर प्रमोद येतोय. मागच्या सामन्यात ज्याने फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या प्रमोदने, एक लेग ब्रेकर म्हणून सुद्धा या सामन्यात संघात त्याला स्थान भेटलंय. आणि असा फिरकीपटू फिरकी गोलंदाज प्रमोद गोलंदाजी मार्कवर समोर असेल. या ठिकाणी जितेश, ज्या जितेशच्या बॅटमध्ये आपण मोठे फटके बघितले आहेत, मोठे फटके खेळण्याची क्षमता, कुवत, ताकद ज्याच्याकडे आहे, नजाकत ज्याच्यामध्ये आहे, तर ते जितेश असेल स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर प्रशांतची सुद्धा त्याला सुरेख साथ भेटते. आणि अशा वेळी प्रमोदकडे सुद्धा या ठिकाणी नजर असतील. सगळ्यांच्या कौशल्य आहे त्याच्याकडे सुद्धा. रिव्हर्स पहिल्या चेंडूवर या ठिकाणी स्विचचा अटेंड केला गेलाय. प्रत्येक निर्धाव चेंडू हा जिकरीचा असेल, घातक असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण आता मात्र विजयाचं समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 11 धावाचं विजयाचं समीकरण आहे. प्रत्येक चेंडूवर रोमांचक आहे, थरार आहे, या ठिकाणी उत्साह आहे. परत एकदा प्रमोद गोलंदाजी मागवर पुढे टाकलेला चेंडू पुढे टाकून या ठिकाणी लेग हँडसाठी ऑफ ब्रेक आतमध्ये वळतोय चेंडूला आणि भरपूर वळतोय. रबर बॉल सुद्धा या ठिकाणी वळू शकतो हे दाखवून देतोय प्रमोद. ग्रिप चांगली असली तर, पकड चांगली मजबूत असेल तर या ठिकाणी चेंडू वळवला जातोय. पुढे सरसावून मोठा फटका, झेल उडतोय, झेल खाली येतोय महेंद्र आणि एक प्राइज विकेट जितेश याचे एक ब्रेक थ्रो मिळतोय एक महत्वपूर्ण सामन्यामध्ये. तीन चेंडू आणि 11 धावा विजयाचं समीकरण. सुरेख गोलंदाजी प्रमोद याची. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव, त्यामध्ये एक जितेशची प्राइज विकेट, एक महत्वपूर्ण मौल्यवान विकेट. अजूनही सामन्यामध्ये या ठिकाणी रोमांच आहे. एक मोठा फटका परत एकदा कमबॅक करू शकेल का? अरुणकडे नजरा होत्या सगळ्यांच्या. बॅट लागली का की एकच धाव निघते? एकच रन निघतोय. 2 चेंडू आणि 10 धावा. कमबॅक केलाय पूर्णपणे या ठिकाणी. सुरेख गोलंदाजी केली गेली प्रमोदच्या माध्यमातून. आखूड टप्प्याचा चेंडू, मोठा फटका, चूक झाली आणि या ठिकाणी क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. प्रशांतने दाखवून दिलाय. 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 34 धावा. एक चेंडू आणि 4 धावा. एक चेंडू आणि 4 धावा. सुरेख कमबॅक, सुंदर गोलंदाजी आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावर विजयी ठरला या ठिकाणी. गांगोरवनाथ जवळे तर